नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडंसं 2 चमचे एवढं डाळीचं पीठ टाकणार आहे आणि इथे थोडंसं चवीपुरतं मीठ मी इथे टाकून घेणार आहे, कारण की आपण इथे ही कणिक भिजवून घेणार आहे। आणि इथे डाळीचं पीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर इथे मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं, तर अगदी कडकडीत गरम 2 चमचे एवढं तेलाचं मोहन इथे टाकून घेणार आहे। तर इथे ही कणिक आपण अगदी आपल्या रोजच्या पोळ्यांसारखीच भिजवून घेणार आहे, पण आपण इथे थोडंसं डाळीचं पीठ टाकले त्यामुळे जी ही पोळी आपण तयार करणार आहे ती मस्त खुसखुशीत अशी तयार होणार आहे। तर तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओ बघितल्यावर की नेमकं आपण काय बनवणार आहोत। तर इथे व्यवस्थित हे मोहन मी पिठाला चोळून घेतलंय, असा मुटका वळून घेतला तर छान वळला जातोय, म्हणजे मोहन अगदी योग्य प्रमाणात पडले। आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून जशी आपण रेग्युलरची कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही गव्हाची कणिक भिजवायची आहे। जर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने मी जो हा पदार्थ बनवते तो जर बनवायचा असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा कणिक आपली छान भिजवून झालेली आहे। नंतर इथे थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि पूर्ण एकजीव करून घेणार आहे कणकेला। आणि आपण ही कणिक ना रेस्ट करायला ठेवून देणार आहे 5-10 मिनिटासाठी। आणि कणिक आपण रेस्ट करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण मस्त पुढची तयारी करून घेणार आहोत। तर झाकण ठेवून याला आता आपण बाजूला ठेवून घेणार आहोत। आणि इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि 1 वाटी एवढे शेंगदाणे चांगले भाजून साल काढून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। आणि इथे एक 5-6 विलायची मी सोलून यामध्ये टाकून घेतल्या। तर सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि विलायची बारीक करून घेणार आहोत, कारण की गूळ टाकल्यावर विलायची व्यवस्थित बारीक होणार नाही। तर इथे व्यवस्थित कूट झाल्यानंतर इथे मी 1.25 वाटी एवढा गूळ टाकून घेतलेला आहे, कारण की आपण ह्या गूळ शेंगदाण्याच्या मस्त खुसखुशीत अशा पोळ्या बनवणार आहोत। जसं की आपण संक्रांतीला तिळगुळाच्या पोळ्या बनवतो ना त्याच पद्धतीने या चवीला लागतात। आणि त्या पोळ्या जशा शिळ्या होतात ना तशा छान लागतात, तशा ह्याही पोळ्या शिळ्या झाल्या की मस्त खुसखुशीत आणि कडक होतात। तर त्यामुळे आपण इथे छान ह्या आज मुलांना खायच्या होत्या म्हणून पौष्टिक अशा घरच्या घरीच गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहोत। आणि मुलांनी काही गोड मागितलं ना तर अशा पोळ्या तुम्ही घरात करून ठेवा, या पोळ्या जवळजवळ 3-4 दिवस मस्त टिकतात। तर इथे बघा व्यवस्थित बारीक कूट करून घेतल्यानंतर तो असा वळून घेतला तर छान असा गोळा वळतोय, त्यामुळे पोळीत भरण्यासाठी मी इथे असे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे पोळीमध्ये भरताना खाली सांडणार नाहीत। तर इथे बघा कणिक आपली छान भिजलेली आहे, त्यातलाच एक छोटासा गोळा काढून घेतला आणि छोटीशी पुरी लाटून घेतली आहे मी इथे। आणि त्यामध्ये बघा आता जे आपण गूळ शेंगदाण्याचे बॉल करून घेतले ना ते इथे असे थोडेसे भरताना थोडे फोडून घ्यायचे, म्हणजे जो सारण आहे ना ते व्यवस्थित पोळीमध्ये संपूर्ण काठापर्यंत पोहोचतं। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे पोळी आपण बंद करून घ्यायचे आणि त्याचा गोळा करून पुन्हा एकदा छान याला हातावरच थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सारण व्यवस्थित काठापर्यंत पोहोचतं असंही केल्यावर। आणि खाली सुद्धा पीठ लावून घेतल्यानंतर पोळी अशी छान दाबून घ्यायची आहे, म्हणजे मस्त जे आपलं सारण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरतं। आणि एकदम आपण जशी तिळगुळाची पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायची। आणि ही पोळी ना तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायची, कारण की बिलकुलही अशा पद्धतीने तुम्ही छान जास्त गूळ टाकून सारण केलं ना तर बिलकुलही तुमचं सारण बाहेर येणार नाही, पोळी फुटणार नाही। तर इथे बघा मी एकदम पातळ अशी केली आणि तुम्हाला सारण दिसत असेल की अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे। तर मस्त ही तिळगुळाची पोळी गूळ शेंगदाण्याची पोळी मी बनवलेली आहे। जर तुमच्याकडे सुद्धा मुलं गोड खाण्याचा काही हट्ट करत असेल तर त्यांना घरच्या घरी अशी मस्त पौष्टिक पोळी करून द्या तुम्ही। तर ही करून ठेवल्यावर 3-4 दिवस टिकते, त्यामुळे अशा पद्धतीने तवा गरम झाल्यानंतर मी आता ही शेकून सुद्धा घेतलेली आहे बघा। तर अलट पलट करून छान खरपूस अशी भाजून घ्यायची, बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे आपली पोळी। तर याला तुम्ही तेल तूप जेही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावून घेऊ शकतात आणि छान याला दोन्ही बाजूने मस्त तेल तूप लावून भाजून घेऊ शकतात। तर मी इथे बघा साजूक तूप टाकून त्याला अलट पलट करून मस्त खरपूस असं भाजून घेणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी जरा देखील आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या घरी एकदा करून बघा। आणि अशा पोळ्या तुम्ही करून ठेवल्या ना तर ह्या जशा शिळ्या होतात ना तशा मस्त लागतात, कारण की यामध्ये आपण गूळ घातलेला आहे। गुळाचा कुठलाही पदार्थ लगेच खाता येत नाही, कारण तोंडाला चटका बसतो, लगेच गूळ गरम असतो आणि तो वितळतो आणि मग अजून जास्त चटका बसतो, त्यामुळे गरम ह्या पोळ्या आपण खाऊ शकत नाही। तर ह्या थंड झाल्यानंतर तुम्ही ह्या खाऊन बघा आणि थोड्या जास्तीच्या करा, म्हणजे 2-4 दिवस टिकतील देखील घरात खायला। तर बघा इथे मस्त आपली ही पोळी भाजून झालेली आहे, तर इथे आता मी ही काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेलं सारण आणि कणिक वापरून बाकीच्या पोळ्या सुद्धा मी करून घेणार आहे। तर बघा किती मस्त रंग आलाय आणि दिसायला तितकी छान झाली, तर चवीला सुद्धा एकदम भन्नाट झाली। तर दुसरी पोळी देखील मी इथे भाजून घेतलेली आहे बघा, आणि तिला सुद्धा असं अलट पलट करून छान खरपूस असं भाजून घेणार आहे। सारण इतकं व्यवस्थित झालं आणि कणिक सुद्धा इतकी व्यवस्थित भिजली की बिलकुलही लाटायला त्रास होत नाही। आणि भाजताना सुद्धा बघा तुम्ही पोळी कुठेही फुटलेली नाही आहे, कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आहे, तर एकदम मस्त अशा ह्या पोळ्या तयार होतात। तर इथे बघा तूप टाकून ही देखील पोळी मी खालीवर अशी भाजून घेतलेली आहे।
तर माझ्या मुलांना शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाण्याची ही गुळपोळी, गुळ शेंगदाण्याची पोळी हे खूप आवडतं. त्यामुळे मी ह्या पोळ्या आज इथे करून ठेवलेल्या आहेत आणि मग मुलं येता जाता त्यांना खाव्याशा वाटल्या की त्या खात राहतात. अशा जास्तीच्या थोड्या करून ठेवल्या की. आणि मग इथे बघा ही दुसरी पोळी देखील आपली छान खरपूस तूप टाकून भाजून घेतलेली आहे. तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही असा खाऊ करून ठेवा, किंवा कोणी पाहुणे जरी येणार असतील ना तर तुम्ही अशा गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या करून ठेवू शकता, किंवा तुम्हाला कुठे प्रवासाला जरी न्यायचे असतील सोबत खाण्यासाठी तर तुम्ही अशा पोळ्या करून ठेवू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त आपल्या ह्या पोळ्या तयार झाल्यात. तर सुरुवातीला थोड्या गरम आहेत म्हणून थोड्या मऊ पडलेल्या आहेत, पण जशा जशा गार होतील ना तशा तशा या एकदम खुसखुशीत अशा होतात. तर एक मी तुम्हाला इथे बघा अशी मोडून दाखवते पोळी, आणि सारणसुद्धा दाखवते मी तुम्हाला की एकदम आतपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे. तर इथे बघा दोन्ही साईडचे बघा काढल्यानंतर आतपर्यंत पूर्ण हे सारण गेलेलं आहे. तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा, खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.